बिल्डिंग, क्या बात आहे. पिंट्या तुमची लिस्ट बनवायची, वरती आहे जरा 2 मिनिटं वरती आहे. बॅट आली आहे ती द्यायची आपल्याला. निधी बंटी काठे. झालंय. नवापाडाचे आमचे कॅप्टन पिंट्या पाटील, तसंच सूरज फौजदार खार्डीचे कॅप्टन यांच्यामध्ये टॉस झालंय. टॉस जिंकलंय पिंट्यानी आणि पिंट्यानी जिंकल्यानंतर फिल्डिंग घेतलंय, आमंत्रित केलंय बॅटिंग संघाला, बॅटिंगसाठी खार्डी या संघाला. तर आमचे सगळे आशिष म्हात्रे माझे मित्र, नामांकित गायक, पहिल्या दिवशी आम्ही बोलत होतो त्यांच्याशी. तुम्ही आज जा पण बाळा व्यायाम करा, वॉर्मअप व्हा. एक 5 मिनिटं लागणार आहे अजून, वॉर्मअप करा. पिंट्या वॉर्मअप करा, सकाळची वेळ आहे. एक 5 मिनिटं घेणार आहोत आपण. तर आज आम्ही 2 सेमीफायनल या ठिकाणी स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकचं तुमच्या पुढे आणतोय. नवापाडा आणि खार्डी. टॉस झालाय 8:38ला. प्रफुल्ल पाटील आमचे अत्यंत क्लासिक अंपायर, क्लासिक प्लेयर, कार्यकारिणी सदस्य, जयदुर्गा माता क्रिकेट संघ काढायचे. प्रफुल्लकडून टॉस झालाय आणि नाणेफेकीचं गोल जिंकल्यानंतर नवापाडा संघातील पिंट्यानी फिल्डिंग घेतलंय, खार्डी संघाला आमंत्रित केलंय. बॅटिंगसाठी 5 मिनिटं लागणार आहेत. तर आपण ज्योत प्रज्वलित करतायत वासू इनामदार, बाबांना पुष्पहार. आत्ताच नरेश म्हात्रे त्या ठिकाणी होते. स्वर्गीय रतनबुवा यांच्या सुंदर प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आलं. तुम्ही बघू शकता तुमच्या स्क्रीनवर, ज्यांच्या नावाने ही स्पर्धा 17 वर्ष आपण बघतोय. दिवंगत कामगार नेते, सामाजिक वारसा ज्यांनी जपला, स्वर्गीय रतनबुवा पाटील यांचं चित्र, तोच वारसा आज या स्पर्धेचे शिल्पकार, मार्गदर्शक, प्रेरणास्थान, स्फूर्तीस्थान, शक्तिस्थान, माजी आमदार मानशी रमेशजी रतन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा सातत्याने 17 वर्ष या ठिकाणी वाटचाल करते. तसंच आमचे मनसेचे नेते प्रमोदजी रतन पाटील, राजू शेठ, त्याच्यानंतर संघटनेचे अध्यक्ष या परिसरातील क्रिकेटचे विनोदजी रतन पाटील, विजयजी रतन पाटील, विकी रमेश पाटील, सगळ्यांकडून दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा आहे. तसंच मुंबई क्रिकेट असोसिएशन जी संघटना कार्यशील आहे, काल डॉक्टर माझ्याशी बोलले तुमच्या माहितीसाठी. ऑनरेबल सेक्रेटरी आमचे डॉक्टर PV शेट्टी, अध्यक्ष आमचे आशिष शेलार यांच्याकडून सुद्धा दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा, आज खेळणाऱ्या सगळ्या संघांना. तसंच आमचे BCCIचे सगळ्या कार्यकारिणीमार्फत तुम्हाला शुभेच्छा आहेत. आमचे इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल यांच्यामार्फत शुभेच्छा आहेत. तसंच नवीन संघटना आमची झाली आहे, मुंबई टेनिस क्रिकेट संघटना, मुंबई टेनिस बॉल क्रिकेट संघटना MTCA. याचे अध्यक्ष उमेश मांजरेकर, त्याच्यानंतर असलम सद्गुरू कार्याध्यक्ष, आमचे सचिव चंद्रकांत शिंदे आणि तमाम कार्यकारिणी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट संघटनेचे यांच्याकडून सुद्धा शुभेच्छा. कल्याण ग्रामीण क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष विनोदजी रतन पाटील, पूर्ण कार्यकारिणी एक्झिक्युटिव्ह कमिटी यांच्याकडून सुद्धा शुभेच्छा. तसंच या परिसरातील महाराष्ट्रामध्ये जेवढ्या संघटना काम करत आहेत, 3 संघटना आहेत, मुंबई टेनिस क्रिकेट, मुंबई क्रिकेट असोसिएशन, विदर्भ क्रिकेट असोसिएशन, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन यांच्यामार्फत सुद्धा शुभेच्छा. आणि आगरी कोळी क्रिकेट संघटना सगळ्या जिल्ह्यामध्ये आहे, काम करत आहेत, त्यांच्यामार्फत सुद्धा शुभेच्छा. तर एक पारितोषिक आलंय. निर्देशक पूर्ण दिवसामध्ये कोणी जर टाकलं, बाळूशेठ भोईर गेसरचे यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक. 2 निर्देशक ऑलरेडी आपण पाहिलाय. इथे श्याम भोईर. तर आमचे 3 ग्रेट अंपायर्स, महेश पाटील, गुड मॉर्निंग महेश, प्रफुल्ल गुड मॉर्निंग, लक्ष्मण गुड मॉर्निंग. आमचे अंपायर्स महेश पाटील आणि प्रफुल्ल सज्ज आहेत. आता थोड्याच वेळात आज जातील. 8:46 झालेत आणि थोड्या वेळात त्यांना आज जाताना बघू शकाल. या ठिकाणी बॉल द्या त्यांना, नवीन बॉल. तो बॉल महेश, तो बॉल जरा कॅमेरामॅनला दाखवा ना, जरा थोडा कॅमेराच्या समोर दाखवा. माझ्या कॅमेरामॅनला विनंती करतो तो चेंडू
कॅमेरा 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 आणावा चेंडूवर. हा बघा, हा दाखवू शकता तुम्ही. आपण मारा, आपण कॅमेरा अंपायरवर मारा. महेश पाटीलला दाखवा स्क्रीनवर. हा चेंडू घेऊन या सेमी फायनलचा सामन्याचं ते आज चालेत. कंट्रोल रूमला विनंती करतो, महेश पाटीलचं चित्र स्क्रीनवर येऊ द्या. महेश पाटील एक चेंडू घेऊन उभे आहेत या ठिकाणी. हा बघा महेश पाटीलचा चेंडू आता बघतोय, आघाडीची जोडी उतरते. तो वाजलेत 8:47. इट इज अ टाइम टू प्ले. इट इज अ टाइम टू कीप द स्पिरिट ऑफ क्रिकेट. इट इज अ टाइम टू मेंटेन द डिसिप्लिन, डेडिकेशन, डिटर्मिनेशन, जो पाया आहे या स्पर्धेचा. तर आमच्या कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष विनोदजी रतन पाटील यांच्या मार्फत ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. Master of the drop of the drop. तुझं नमो, तुझं नमो. चला सुरू करूया. प्ले कॉल केलाय महेश पाटील यांनी. तो सूरज फौजदार, मनोज जोशी, पिंट्या यांच्यामध्ये फाईट. आघाडीला रवी आणि विशाल पहिलं षटक घेऊन येत आहेत या ठिकाणी. सुरेंद्र. प्रेक्षकांकडून टाळ्या उद्या एकदा. सेमीफायनलचा पहिला चेंडू. ऑल द बेस्ट. पहिला चेंडू फुल टॉस ऑफ साईडला प्लेस केलाय. चंदू, तो दुसरा माईकचा जो बटन आहे ना, त्याला एक सिलो टेप कायमस्वरूपी लावून टाक ना वरती करून. ऑफ झालाय. तर पहिलीच धाव. ओव्हर द विकेट. आत येते अफ्फा लिहून गो. व्हॉट अ क्लासिक ड्राईव्ह. ब्युटिफुल कव्हर ड्राईव्ह इन द मॉर्निंग. याला असता म्हणतात कल्याण डोंबिवली ग्रामीणचं क्रिकेट. याला असता म्हणतात तंत्र मंत्र. याला असता म्हणतात क्रिकेटचं सौंदर्य. वॉट अ शॉट. विशाल याच्या बॅटमधून येत असताना रसिकांचं लक्ष वेधतोय. शुभ सकाळ, तुमचं स्वागत आहे पाटील क्रीडा नगरीमध्ये. पहिला सामना सेमीफायनलचा सुरू झालाय. नवापाडा विरुद्ध कार्डी. नवापाडा संघाने टॉस जिंकलं तर पिंट्याने फिल्डिंग घेतलंय. पहिलं षटक सुरेंद्रच्या रूपाने सुरू आहे. एक चौकार विशालच्या बॅटमधून पाहिलाय. रवीने एक धाव केले. धाव संख्या झाली बिनबाद 5. यावेळेला चेंडू पुन्हा एकदा गॅपमध्ये कव्हरला. फुल टॉस होता. अजून 2 धावा. धावसंख्या 7. तर मी बालसुब्रमण्यम अय्यर, माझे सहकारी प्रसाद परब, माझे सहकारी विनोद पाटील बोपरचे समालोचक यांचं आगमन झालं आहे. आमच्याकडून सुद्धा कॉमेंट्री बॉक्सकडून तुम्हाला ऑल द बेस्ट. ओव्हर द विकेट. मानपाड्यांकडून चेंडू येतोय ऑफ स्टंपच्या बाहेर. लॉफ करण्याचा प्रयत्न. थोडंसं लवकर खेळत असताना फलंदाज विशाल. ओव्हर द विकेट. बॅट अँड बॅटच्या मध्ये चेंडू आहे. अपील होतोय. एसटी सोडून जाणारा महेश पाटील इशारा करतायत. चेंडू फ्लाय झाला आउटसाईडला लागून डीप बॅकवर्ड पॉइंटला आणि त्या ठिकाणी कव्हर करेपर्यंत या ठिकाणी धाव पूर्ण होते. जनार्दन म्हात्रे यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी नवापाडा संघाला 1000 रुपयाचं पारितोषिक. धाव संख्या 9. 9 फॉर नो लॉस. पुन्हा एकदा सुरेंद्र ओव्हर द विकेट. चेंडू ऑन द स्टंप होता, मात्र लेग बायचा इशारा. हाईट फॅक्टर असतो
आणि त्यामुळे चेंडू पॅडला घासून तो ट्रॅव्हल होते ऑफ साईडला कव्हर करेपर्यंत एक धाव पूर्ण करतायत अवंतरच्या रूपाने. पहिल्या षटकाचं या ठिकाणी स्वागत करत असताना प्रेक्षक फार मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी बघतोय. एक नम्र प्रार्थना आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये माझ्या सगळ्या लाडक्या कार्यकर्त्यांना, आज आम्हाला 100% द्यायचे आहेत. माझ्याशी बोलायचं असेल खांद्यावर हात ठेवा, मी पॉज घेईन तेव्हा तुझ्याशी बोलीन. बक्षिसं जे येत आहेत 2 षटकांच्या मध्ये घोषित करायचा आम्ही पूर्ण प्रयत्न करू. आम्हाला सुद्धा एकाग्रता द्या म्हणजे अजून चांगल्या पद्धतीने स्पर्धा करू शकू. धावसंख्या 10 फॉर नो लॉस. रवी खेळतोय मैदानावर 1 वर, विशाल खेळतोय त्याच्या बॅटमध्ये एक चौकार पाहिला तो खेळतोय. एकंदरीत मैदानावर आपण बघतोय 7 या धावसंख्येवर संघाची धावसंख्या झाली ती 10. अवंतर धावा आलेले आहेत आणि पहिला P1 मध्ये 10 धावा पाहिलेत. पहिला पॉवर प्ले मध्ये 18 पाहिलेत, 19 पाहिलेत, 25 पाहिलेत, 28 सुद्धा आपण पाहिलेत. राजेश पाटीलचं आगमन. गुड मॉर्निंग राजेश. डेटाच देतील ग्रामीणचे आम्हाला, जे ग्रामीण सातत्याने या ठिकाणी 48 ग्रामीण संघ पोहोचले या स्पर्धेमध्ये. 24, 25, 26, 27ला पूलच्या माध्यमातून क्लासिक परफॉर्मन्स दिलाय. पुढचा चेंडू बॅट अँड पॅटच्या मध्ये ऑफ व्हॉलीच्या माध्यमातून ड्राईव्ह करतायत सुरेंद्र आहेत त्या ठिकाणी. कव्हर करेपर्यंत दुसरी धाव पूर्ण होईल. 2 धावा बाळा बोराडे ज्यांनी हॅट्रिक साधलं, चांगली गोलंदाजी केली. हॅट्रिक एक त्यांच्या नावावर आहे, पिंट्याच्या नावावर हॅट्रिक आहे. एकंदरीत 6 हॅट्रिक. हॅलो पुन्हा एकदा बाळा बोराडे यावेळेला चेंडू पडल्यानंतर उसळतोय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, वाईटचा इशारा, बाहेर निघतोय. हीच गोष्ट प्रफुल्ल पाटील पंच आणि महेश पाटील पंच या ठिकाणी कामगिरी बघत असताना. नकारात्मक चेंडू. अवंतर धावाने धावसंख्या सरकते ती आता 13वर बिनबाद. पहिला सेमीफायनल कुठला संघ अंतिम सामन्यात प्रवेश करणार, उत्तर थोड्याच वेळात आपल्याला मिळेल. खार्डी का या ठिकाणी नवापाडा. सज्ज होत आहेत बाळा बोराडे सिनियर या संघात निघून चेंडूला आत आणतायत. बॅकफुटला आले 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून पॉइंट आणि कव्हरच्या मधून काढले. डीप मध्ये कव्हरचे फिल्डर जातात. हेमंत त्या ठिकाणी कव्हर करेपर्यंत धावा पूर्ण होणार. चांगलं रनिंग रवी आणि विशाल मार्फत. टाळ्यांच्या कडकडाटमध्ये प्रेक्षक या धावा स्वागत करत असताना 3 धावा आणि या 3 धावाने धावसंख्या सरकते 16वर. प्रेक्षकांकडून हार्दिक शुभेच्छा आहेत. फार मोठ्या संख्येने प्रेक्षक येत आहेत. बघा आज वेगवेगळे चित्र घेऊन आलेत. अजित वाडेकर स्टँडमध्ये फोटोज दाखवत आहेत या ठिकाणी आपण बघतोय. आणि फोटोज दाखवत असताना प्रेक्षक टाळ्यामधून आनंद व्यक्त करत असताना, कारण त्यांचे लाडके खेळाडू खेळत आहेत मैदानावर, ते प्रेम या ठिकाणी व्यक्त करत असताना धावसंख्या आपण बघतोय 16. पुन्हा एकदा बाळा बोराडे सज्ज होत आहेत. पॉवर प्ले चालू आहे. पहिला P1 मध्ये 10 धावा पाहिल्या. P2 मध्ये बघायचं काय धावा करतायत या ठिकाणी संघ, तो म्हणजे खार्डी. यावेळेला चेंडू बॅकफुटला आले, फिल्डरच्या डोक्यावरून काढलाय. कव्हरला 4 धावा मिळतील. मॅग्निफिसंट टायमिंग, सुरेख चौकार आणि या चौकाराने धावसंख्या सरकते ती 20वर. वळूया चंदूकडे एक चांगलं संगीत ऐकण्यासाठी. Check. धन्यवाद डीजे. 20 धावा. षटक, दुसरं षटक मार्गस्थ आहे. 2nd ओव्हर इन प्रोग्रेस बरोडाच्या रूपाने खेळतोय विशाल. 2 चौकार आलेत आतापर्यंत. खेळतोय 15 या धावसंख्येवर. रवी खेळतोय 1 या धावसंख्येवर. संघाला नेले 20 या धावसंख्येवर. या पॉवर प्ले मध्ये दुसऱ्या 3 फिल्डर्स बाहेर राहू शकतात. ऑफ साईडला शॉर्ट थर्ड मॅन, बॅकवर्ड पॉईंट लेग फिल्डर, पॉईंट लेग फिल्डर, शॉर्ट कव्हर लेग फिल्डर. लॉंग ऑफला सुरेंद्र चाललाय. ऑन साईडला फाईन लेग विरुद्ध शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे. मिड विकेट लेग फिल्डर जातोय. पिंट्या स्वतः चाललाय लॉंग ऑनला. या ठिकाणी सज्ज होते बाळा बोराडे. कॉमेंट्री बॉक्सिंगकडून सज्ज होत आहेत. समोर जातील त्यांना विशाल. शफल होत आहेत. ऑन साईडला पुल केलंय. चेंडू लॉंग लेग बाउंड्रीकडे चाललाय. फार वेगाने मिड विकेटचे क्षेत्ररक्षक रुपेश पोहोचतायत. रुपेश गॅदर करेपर्यंत या ठिकाणी टाळ्यांच्या कडकडाटमध्ये स्वागत केलं जाते. चांगल्या फिल्डिंगचं स्वागत केलं जातं. 2 धावांचं धावसंख्या सरकते या ठिकाणी 22 या धावसंख्या. जे प्रेक्षक आता आले असतील तुमचं स्वागत आहे. ज्यांनी यूट्यूब ऑन केलं असेल त्यांचं स्वागत आहे. ज्यांनी मॉनिटर ऑन केलं असेल लोकल केबलला त्यांचं स्वागत आहे. तुमच्या माहितीसाठी 8:38 टॉस झालाय. पुढचा चेंडू यावेळेला बाळा बोर्डे यांचा ऑफ फॉली केला, ड्राईव्ह केलाय. पायाने चेंडू अडवायचा प्रयत्न. हेमंत त्या ठिकाणी मात्र चेंडू फ्लाय होते त्याच्या पायाला त्या ठिकाणी टच केल्यानंतर मिड ऑफला आणि त्या ठिकाणी कव्हर करेपर्यंत पूर्ण करतायत. धावा पुन्हा एकदा 2 आणि या 2 धावाने धावसंख्या पुढे सरकतायत. ही आता
24 या धावसंख्येवर. तर टॉस झाला 8:38ला, चेंडू पडला 8:48ला. दोन्ही पंच प्रफुल्ल पाटील, महेश पाटील मैदानावर. प्रफुल्ल पाटील यांच्या शुभ हस्ते सेमीफायनलचा टॉस झाला होता 8:38ला. सज्ज होत आहेत पुन्हा एकदा बाळा बोराडे कॉमेंट्री बॉक्सिंगकडून. ओव्हर द विकेट पुढचा चेंडू शफल झालेत. ऑफ साईडला कट करण्याचा प्रयत्न, पॉइंटला फिल्डर तयार आहेत, धावबाद होतील. पहिला गडी खार्डी या संघातला बाद होतोय. समोरच्या स्टँडमध्ये जल्लोष प्रेक्षकांचा. डीजे क्या बात आहे. माघ महिना चालू आहे, कृष्ण द्वितीया चालू आहे. आता गणपती बाप्पाची संकष्टी चतुर्थी जवळ येणार. एक धक्का या ठिकाणी लागलेला आहे. आपण बघतोय मैदानावर फलंदाज, जो फलंदाज दावा करत होता तोच बाद झालाय विशालच्या रूपाने. 24 धावांची भागीदारी विशाल आणि रवीमध्ये बघायला मिळालं. नवीन फलंदाज येतोय सूरज. मी सरकतो अजून. 24 गणपती बाप्पा. 8 स्वयंभू आहेत, 3 जागरूक स्थान आहेत. अशा 11 जागरूक स्थान आहेत महाराष्ट्रामध्ये. या 8 स्वयंभू बाप्पांनी स्वतः अवतार घेतलेले, स्वतः स्वयंभूनी दर्शन दिलेले हे स्वयंभू आहेत. अष्टविनायक ज्याचं दर्शन घेतात. मोरगावच्या मोरेश्वर पासून सुरुवात होते. बल्लाळेश्वरचा वरद विनायक, त्याच्यानंतर आपण बघतोय गिरिजात्मक. सातत्याने 8 विनायकांचं दर्शन भाद्रपद असेल, माघ महिना असेल, पूर्ण वर्षभर सातत्याने लोक दर्शन घेतात. भार्गव ओपनचे आणि तसंच जय अंबिका टोंडरे आणि तिसरा संघ आहे आमचा श्रेयस. या तिन्ही संघाचे कॅप्टन झाले असतील तर भेटायचं आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बीट होत आहेत. पिंट्या आलेत. ज्या पिंट्याने 4 विकेट्स काढले होते, एक हॅट्रिकचं सुद्धा मनोजच्या नावावर एक विक्रम आहे आणि तोच मनोज जोशी या ठिकाणी गोलंदाजी करत असताना त्याला प्रेमाने पिंट्या म्हणतात. व्हॉट अ प्लेयर, इज अ लिजंड क्रिकेटर ऑफ टेनिस वर्ल्ड. सातत्याने सेवा करतायत मागचे 25 वर्ष या टेनिस विश्वाचं. ओपनमध्ये सुद्धा खूप चांगली कामगिरी त्यांनी केली आहे. पिंट्या मानपाड्यांकडून ओव्हर द विकेट टॉस केलंय, लॉफ्ट केलं ऑन साईडला. क्षेत्ररक्षक जज करतायत. चेंडू रोहित शर्मा स्टँडमध्ये. इट इज अ बिग 6. डीजे पिंड्या पुन्हा एकदा फाईट आहे. सूरज फौजदार आणि मनोज जोशीमध्ये. खार्डीचे कॅप्टन आहेत सूरज फौजदार, गावदेवी खार्डीचे, आणि जय गणेश नावापडचे कॅप्टन आहेत पिंट्या. एजला लागतोय, चेंडू फ्लाय होतोय मागे. शॉर्ट थर्डमॅनचे फिल्डर येत आहेत त्या ठिकाणी बॅकअप करायला. श्रीकांत कव्हर करेपर्यंत एक सिंगल पूर्ण होते आणि सिंगलने धावसंख्या सरकते. ते आपण बघतोय 31 या धावसंख्येवर. पिंट्या मानपाड्यांकडून ओव्हर द विकेट. चेंडू ऑफ फॉली करून ऑन साईडला खेळलेत. वेळ लागतोय फिल्डरला चेंडू उचलायला. रुपेश यांना दररोज 12 सूर्य नमस्कार प्रत्येकाने मारला पाहिजे खेळाडूंनी. तर हे जे वाकायचा जो प्रॉब्लेम आहे तो होणार नाही. ग्राउंड फिल्डिंग करत असताना, ग्राउंडला फिल्डिंग करत असताना तुम्हाला नक्कीच त्रास होण्याची शक्यता असते. मात्र त्याची कला आहे, त्याची प्रॅक्टिस करायला पाहिजे मॅक्झिमम. चेंडू फुल टॉस आहे, ऑन साईडला वळवलाय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी सुरेंद्र. ओ इट मे बी रनआउट. दुसरा धावबाद. काय गरज होती का? कॉल नसताना धावले पुढे. कॉल कसा द्यावा मी पहिल्या दिवसापासून या ठिकाणी सांगतोय. पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, या स्क्वेअर लेग पासून पॉइंट पर्यंत एक रेष आखूया, मागे एक अर्धचंद्र काढूया विकेट किपरच्या मागे. याचा अर्थ पॉइंट, थर्ड मॅन, स्क्वेअर लेग, त्याच्यानंतर बॅकवर्ड स्क्वेअर लेग,
फाईन लेग इथे चेंडू गेला तर नॉन स्ट्रायकिंगचा फलंदाज कॉल देईल, लक्षात घ्या. या बाजूला त्याच्यानंतर पॉईंट पासून कव्हर पॉईंट, त्याच्यानंतर कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, मिड ऑन, वाईडिश मिड ऑन, शॉर्ट मिड विकेट, लॉंग लेग. या ठिकाणी चेंडू जर गेला तर स्ट्रायकिंगचा फलंदाज कॉल देईल. मग कॉल कसा असायला पाहिजे? हो, नाही, थांब, एस, नो आणि वेट. एक कॉल प्रॉपरली द्या, म्हणजे कधीही तुम्ही आयुष्यात धावबाद होणार नाही. राजदीप चौधरी सुद्धा एकदा धावबाद झाले होते या स्पर्धेमध्ये 2 वर्षापूर्वी, आणि कॉल प्रॉपरली देणं अत्यंत आवश्यक आहे. तर धावसंख्या झाली आहे ती 34. गडी बाद झाले 2, 34 फॉर द लॉस ऑफ 2. पिंट्या पुन्हा एकदा नवीन फलंदाज येतोय प्रल्हाद. तर ही फाईट आहे सूरज फौजदार आणि मनोज जोशी मधला. आणि बघा या ठिकाणी प्रल्हाद काय कामगिरी करतायत. प्रल्हाद पाटील मैदानावर आहेत, त्यांच्याबरोबर आहेत पण रवी आलेमकर आणि प्रल्हाद पाटील खार्डी संघातील धावसंख्या कुठपर्यंत नेत आहेत. सूरज फौजदार यांची जी गेम स्ट्रॅटेजी आहे ती कुठल्या पद्धतीने या ठिकाणी इम्प्लिमेंट करतात बघावं लागेल. समोर स्वतः संघनायक चेंडू घेऊन उभे आहेत. गोलंदाज मनोज जोशी उर्फ पिंट्या ओ द विकेट. चेंडू आउटसाइड एजला लागतोय, टॉस केला होता, फुल लेंथ होता, तर पडल्यानंतर थोडासा टर्न होत असताना आपण बघतोय एजला लागत असताना बाहेर निघतोय. 1 धाव पूर्ण करतायत आणि 1 धावने धावसंख्या पुढे सरकते 35वर. षटकं संपले 3, धावसंख्या झाले 35. सरासरी लक्ष घातलं तर 11.66 ही सरासरी आपल्याला बघायला मिळते. धन्यवाद प्रसाद परब. आमची ड्रिंकची ट्रॉली आतमध्ये जात असताना बोलूया आपण चंद्रकांत पुटाणे यांच्याकडे, अंश डीजेकडे, आणि एक सुंदर गाणं या ठिकाणी ऐकूया. डीजे तवळी आता सामन्यामध्ये धावसंख्या झाली एकंदरीत आपण बघतोय 3 षटकांचा खेळ पूर्ण झाले. 35 धावा झालेत, 2 गडी बाद झाले. 24 धावांची पार्टनरशिप रवी आणि विशालमध्ये. त्याच्यानंतर पार्टनरशिप बघायला मिळाली 10 धावांची, ते बघायला मिळालं आपल्याला मैदानावरती. सूरज आणि रवीमध्ये सूरज पण परतलेत. आता प्रल्हाद आणि रवी संघाला कुठपर्यंत घेऊन जात आहेत याच्यावर लक्ष ठेवायला लागले. फाईट आहे. सूरज फौजदार गावदेवचे खार्डीचे कॅप्टन आहेत, त्यांच्याबरोबर विशाल म्हात्रे, रवी आलेमकर, पंकज चौधरी, विजय आलेमकर, बाळा निगुटकर, केतन म्हात्रे, आतिश म्हात्रे, त्यानंतर प्रल्हाद पाटील, अनिकेत निगुटकर, त्याच्यानंतर हेमंत म्हात्रे, महेंद्र आलेमकर, धरम आले आहे. दुसऱ्या बाजूला मनोज जोशी कॅप्टन आहेत. बाळा बोराडे स्वतः सज्ज आहेत गोलंदाजी करायला. हेमंत म्हात्रे, रुपेश म्हात्रे, राजेंद्र म्हात्रे, सुरेंद्र लोखंडे, श्रीकांत जोशी सज्ज आहेत गोलंदाज. बळूया मैदानाकडे. बोराडे एट्रिक्स एक विक्रम आहे त्यांच्या नावावर, सज्ज होत आहेत. पहिल्या स्पेलमध्ये धावा दिल्या 14, सेकंड स्पेल घेऊन आलेत. संघासाठी 4थं षटक. सुरू करा, जास्त गॅप ठेवू नका. आपल्याला एकंदरीत आज 6 सामने पूर्ण करायचे आहेत. चेंडू पडल्यानंतर लॉफ्ट केला, हवेत आहे, जेल असू शकतो. सर्कलच्या आतमध्ये घेणार कोण यष्टीरक्षक पोहोचेपर्यंत त्या ठिकाणी श्रीकांत चेंडू लँड होते नो मॅन्स लँडवर, आणि त्या ठिकाणी कव्हर करेपर्यंत मैदानात दोन्ही फलंदाज चांगल्या पद्धतीने रवी आणि प्रल्हाद 2 धावा पूर्ण करतायत. धावसंख्या नेत आहेत 37वर. पुन्हा एकदा सांगतोय या ठिकाणी पारगाव संघाचे कॅप्टन जय अंबिका टोंडरेचे कॅप्टन, श्रेयसचे कॅप्टन आले असतील तर कॉमेंट्री बॉक्समध्ये राजेश पाटील यांना भेटायचं आहे. सज्ज पुन्हा एकदा बाळा बोराडे ओव्हर द विकेट. चेंडू उजव्या अष्टीच्या भरपूर बाहेर येतात. हीच गोष्ट प्रफुल्ल पाटील यांनी लक्षात घेतली. वाईटचा इशारा. अवंतर धावसंख्या 38. पुन्हा एकदा बाळा बोराडे कॉमेंट्री बॉक्सिंगकडून पुढचा चेंडू घेऊन, चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ ऑन साईडला पुल करायचा प्रयत्न. जेल असणार, पिंट्या येतोय खाली, जज करतोय. जेल 4 घेतले होते मागच्या सामन्यात. अतिशय चांगल्या पद्धतीने अजूनही जेल या ठिकाणी टिपत असताना बाळा बोराडे याला यश प्राप्त होतंय. जल्लोष प्रेक्षकांमध्ये. धावसंख्या थांबली 38वर. गडी बाद झाले 3रा. बळूया आपण चंदूकडे.
महाराष्ट्राचं लाडकं दैवत गणपती बाप्पा जे प्रेम करतात महाराष्ट्रामध्ये, भाद्रपद गणेश चतुर्थीपासून 11 दिवस गणेश जयंतीचे माघ महिन्यातले दिवस, आणि गणाला भरभरून दिलंय महाराष्ट्राला. ती संपत्ती असेल, सन्मान असेल, प्रतिष्ठा असेल. चेंडू बघावा लागेल, बोल्ड झाले, शफल झाला फलंदाज. बाळा बोराडे पायाच्या मागून बोल्ड करत असताना ओ व्हॉट अ बॉलिंग, सुपर बॉलिंग. वळूया आपण अंश डीजेकडे पुन्हा. मनोज जोशी आहेत कॅप्टन नवापणाचे. बाळा बोराडे चांगले गोलंदाजी करत असताना बोल्ड केला पायाच्या मागून. हेमंत म्हात्रे, रुपेश म्हात्रे, राजेंद्र म्हात्रे. किती चेंडू बाकी आहेत? 3 to go. धन्यवाद राजदीप. तर मच्छिंद्र म्हात्रे यांच्या मार्फत विकेट हॅट्रिकसाठी 5,000. त्याचा अगोदरचं पण एक पारितोषिक आहे. जनार्दन म्हात्रे यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी नवापाडा संघाला 1,000. तर मच्छिंद्र म्हात्रे यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक हॅट्रिकसाठी. आमच्या आयोजकांकडून सुद्धा जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटाई यांच्या मार्फत सुद्धा हॅट्रिकला पारितोषिक आहे. 3 विकेटसाठी 2,000. चला चालू करा सामना. स्ट्राईकवर आहेत फलंदाज विजय, 9 सेकंडला केतन. बाळा बोराडे यांचा चेंडू आत येतोय, अपील होतोय, यष्टी सोडून जाणारा. फील्ड राऊंडला त्यात प्रफुल्ल पाटील. चांगली गोलंदाजी. बोराडे आपला सगळा आयुष्यातला ऊन पावसाचा अनुभव या ठिकाणी दाखवत असताना आपलं सिनियर क्रिकेटर का असतात याचं उत्तम उदाहरण बाळा बोराडे आणि पिंट्या मैदानावर दाखवत असताना त्यांच्या गोलंदाजीच्या माध्यमातून धावसंख्या झाली ते 39. तर पुण्याचे आमचे समालोचक नरेश धोमे यांचं आगमन झालं आहे. गुड मॉर्निंग नरेश. यांना तुम्ही ऐकताय कालपासून. धावसंख्या 39, गडी बाद झाले 4. पुन्हा एकदा बोराडे पुढचा चेंडू घेऊन. चेंडू बॅट अँड पॅचच्या मध्ये ओव्हर पिच आहे, लॉफ केलाय गॅपमध्ये त्या ठिकाणी ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. व्हॉट अ शॉट. इट इज अ 6 प्रफुल. इट इज अ 6. आमचे कार्यकर्ते जे आले जयदुर्गा माता क्रिकेट संघ काढायचे, त्यांच्याकडे जबाबदारी खुर्चीमध्ये बसण्याची. बाउंड्रीच्या पलीकडे आपापलं स्थान घ्या, पंचांना मदत करा. षटकार मिळते. धावसंख्या 25. कार्यकर्ते पण सातत्याने कष्ट घेत आहेत मागच्या 3 महिन्यापासून. 12-12, 13-13 तास सातत्याने प्रेशर आहे त्यांच्यावरती सुद्धा. षटकारामुळे धावसंख्या सरकते 45वर. षटक मार्ग असते ते 4थं बाळाच्या रूपाने. अजून एक षटक बाकी आहे आणि त्या षटकात बघायचं आहे काय परफॉर्मन्स या ठिकाणी बघायला मिळत आहे. जाऊ दे, या स्लॉट झाल्यानंतर थोडंसं आम्हाला औषध परत घ्यावं लागेल. काल इंजेक्शन घेतलंय मी रात्री डॉक्टरांकडे जाऊन. सातत्याने 9 दिवस 900 ओव्हर्स जवळजवळ ऑफ साईडला प्लेस केलाय. सुरेंद्र आहेत फील्डला. कव्हर करेपर्यंत 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 47. तर षटक पूर्ण झाले 4. धावसंख्या झाली 47. सरासरीवर लक्ष घालूया. सरासरी आहे 11.75. पहिल्या षटकात हे रन रेट होतं 10. दुसऱ्या षटकात आपण रन रेट पाहिलं एकंदरीत 12च्या रूपाने. तिसऱ्या षटकात रन रेट पाहिला 11.33च्या रूपाने. या षटकात रन रेट बघतोय 11.75च्या रूपाने. तर ग्राफ थोडासा असा वरती जात असताना कार्डी संघातील संघनायक सूरज फौजदार थोडासा आनंदित असतील. मात्र अजून एक षटक बाकी आहे म्हणून टीम मीटिंग कॉल केलं. पिंट्या यांनी विचार करतात शेवटचं षटक कोणाला द्यायचं. आतापर्यंत सुरेंद्रने 1 षटक टाकले, 10 धावा दिले, 1 गडी बाद नाही. बाळा बोर्डे यांचा कोटा संपतोय. 2 षटकं टाकले, 1 विरोधाने 26 धावा, 2 गडी बाद. पिंट्या स्वतः मनोज जोशी 1 षटक टाकलेत, 1 विरोधाने 11 धावा, 1 गडी बाद नाही. नियमाप्रमाणे 4 गोलंदाज वापरायचे आहेत. त्यामुळे एक नवीन गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी करायला येईल. पहिला गडी 24वर, दुसरा 34वर, तिसरा आपण पाहिला मैदानावरती ते 38वर, चौथा सुद्धा 38वर. 24 धावांची पार्टनरशिप रवी आणि विशालमध्ये. त्याच्यानंतर आपल्याला बघायला मिळाले ते रवी आणि सूरजमध्ये 10 धावांची पार्टनरशिप.
तर प्रेक्षक जे आता आले तुमचं स्वागत आहे. शुभ सकाळ. बरोबर 8:38 टॉस झाले प्रफुल्ल पाटील यांच्या मार्फत. नवापाडा आणि त्याचं कार्डी यांच्यामध्ये टॉस जिंकले पिंट्याने, फिल्डिंग घेतले. आता आपण कार्डी संघाने 4 षटकार सामोरे गेलेत. धावसंख्या केले 47, गडी बाद झाले त्यांचे 4. पहिला सेमीफायनल SF1. कुठला संघ अंतिम सामन्यात जाणार? प्रथम पारितोषिक आपण पाहिलं ग्रामीणचं 3,75,000 भव्य दिव्य चषक. द्वितीय पारितोषिक 2,75,000 भव्य दिव्य चषक. तृतीय पारितोषिक 1,75,000 भव्य दिव्य चषक. चतुर्थ पारितोषिक 1,75,000 भव्य दिव्य चषक. पडतोय सामनाकडे. फुल टॉस आहे. चेंडू ऑन साइडला उचललाय त्या ठिकाणी. चेंडू ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर स्क्रीनच्या समोर 6 धावांसाठी. इट इज अ 6, बिग 6. DJ Turn up the bass, turn up the bass, turn up the bass, धन्यवाद DJ. तिसऱ्या पंचांना बोलवण्यात आले राज पाटील यांना आतमध्ये. तर या षटकारामध्ये धावसंख्या फुलते. धावसंख्या सरकते 53 या धावसंख्येवर. 53. तर प्रफुल्ल पाटील आणि महेश पाटील कामगिरी बघतायत. राजला आतमध्ये बोलवण्यात आलंय. पंचांच्या ग्राउंड नंबरच्या सूचनेनुसार पिंट्या पुन्हा पुढचा चेंडू यावेळेला गुड लेंथ करून येतोय. टर्न होतोय विथ बॉम्ब्स. ऑफ साइडला कट केलंय. चेंडू बाउंड्रीच्या बाहेर जाईल का? गुड फिल्डिंग यश मार्फत. अप्रतिम क्षेत्ररक्षण यश मार्फत. मात्र धावा तिकडे पूर्ण होत आहेत. दोन्ही फलंदाज विजय आणि केतन फार फार वेगाने या ठिकाणी रनिंग बिटवीन द विकेट दाखवत असताना आपण बघतोय मैदानावरती. आणि त्यामुळे धावसंख्या फुलते. 3 धावा आलेत आणि धावसंख्या सरकते. आता आपण बघतोय मैदानावरती ते अब तक 56 वर. 56 फॉर द लॉस ऑफ 4. नाना पाटेकरचा अत्यंत महत्वाचा चित्रपट आहे हा. पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. शेवटच्या षटकात आतापर्यंत धावा आलेत 9 2 चेंडूंमध्ये. प्रयत्न करत आहेत विश्वास. सूरज पौजदारनी जो टाकलाय केतन विजयवर तो कृतीमध्ये आणत असताना चेंडू आउटसाइड द ऑप्शनचा चेंडू ऑन साइडला उचललाय. जेल असू शकतो. जेल सुटतोय सुरेंद्र मार्फत. जेल सुटतोय. 2 धावा 3 चेंडूमध्ये तब्बल धावा आलेत मैदानावर 11. धावसंख्या 58. 58 फॉर द लॉस ऑफ 4. खार्डी संघ या ठिकाणी नवापाडा संघामध्ये समोर सेमीफायनल खेळत असताना किती टार्गेट देणार? सेमीफायनलमध्ये नवापाडा संघाला चित्र थोड्याच वेळात स्पष्ट होईल. अजून 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुढचा चेंडू. हा चेंडू टर्न होतोय. आत आला होता. शॉर्ट ऑफ लेंथ मधून जेल असणार. पिंट्या स्वतः खाली येत आहेत. यावेळेला जेल सुटणार नाही. आवाज समोरून आपण बघतोय त्या ठिकाणी. तर विकेटची गरज होती. 11 धावा गेल्या होत्या मागच्या 3 चेंडूंमध्ये आणि ते विकेट या ठिकाणी काढत असताना आपण बघतोय रुपेश त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने जेल टिपतायत. पिंट्या नाही आहेत, ते रुपेश आहेत आणि त्यामुळे धावसंख्या आपण बघतोय या ठिकाणी 58 धावा 5 गडी बाद. हे गणराया वारसा शक्तीचा लागला म्हणा नाद खुळा भक्तीचा नाम घोष. धन्यवाद DJ. मोरया 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 गणपती बाप्पा मोरया. तर नवीन फलंदाज अनिकेत. मोरगावचा मोरेश्वर, चिंतामणी, बल्लालेश्वर, वरदविनायक, गिरिजात्मक, विघ्नेश्वर, सिद्धिविनायक, महागणपती अष्टविनायकचे गाणे. ओ टर्न होतोय. ऑफ ब्रेक होता. पडल्यानंतर चेंडू आत येतोय. फार वेगाने यष्टीचित करत असताना बाळा बोराडे अपील करताय स्क्वेअर लेग पंच प्रफुल्ल पाटील यांच्या मार्फत. मात्र त्यांच्यानुसार कुठेही धोका नाही आहे. बॅकफूट लावते फलंदाज. त्यामुळे क्रीजच्या आतमध्ये आहेत. काहीतरी सूचना देण्यासाठी येत आहेत. दोन्ही फलंदाज एकमेकांशी बोलत असताना विजय खेळतोय मैदानावर. आपण बघूया 9 या धावसंख्येवर. अनिकेतला अजून स्ट्राईक. अनिकेतला अजून खातं उघडायचं आहे. अनिकेत आणि विजय येणाऱ्या षटकामध्ये संघाला कुठपर्यंत येतात बघायचं आहे. धावसंख्या 58. गडी बाद झालेत 5. कार्डी संघात आहेत. पहिला सेमीफायनल बघताय. चेंडू टर्न होतोय पुन्हा एकदा. पडल्यानंतर विथ बॉम्ब्स चेंडू बाळा बोराडे याला चकून मागे जातोय आणि बाळा बोराडे नाराज होत असताना कारण चेंडू त्यांच्या हातात येत नाहीये. वेळ लागतोय आणि त्या दरम्यान एक सिंगल कंप्लीट होतोय. धावसंख्या 59. तर एकंदरीत 5 षटकांचा खेळ पूर्ण होतोय.
टार्गेट आपण बघतोय 60चं देण्यात आलेलं आहे. 59 रन्स केलेत, 5 विकेट या ठिकाणी गमावलेले आहे कारडी संघाने. सुरुवातीला आपण रवी आणि विशाल 24 धावांची पार्टनरशिप करताना पाहिलं. त्याच्यानंतर विशाल बाद झाले. रवी आणि सूरजने 10 धावांची पार्टनरशिप दुसऱ्या विकेटसाठी केली आणि त्याच्यानंतर आपण बघतोय फार मोठी पार्टनरशिप अशी बघायला मिळालेली नाही आहे. फक्त 5व्या विकेटसाठी 20 धावांची पार्टनरशिप बघायला मिळाली आहे. तर एकंदरीत धावसंख्या आपण बघतोय ते 59, गडी बाद झाले एकंदरीत 5 धावा. तुम्हाला सांगतोय रवी आणि 7 चेंडूत 12 धावा, विशालने 7 चेंडूत 11 धावा, सूरजने 3 चेंडूत 7 धावा. आपण बघतोय त्यानंतर प्रल्हादने 3 चेंडूत 3 धावा, केतनने शेवटच्या षटकात आपण शेवटच्या टप्प्यात एक षटकार मारलाय 4 चेंडूत 10 धावा, विजयने 5 चेंडूत 10 धावा. आपण धावसंख्या बघतोय 59, 60चं टार्गेट. अनालिसिस सांगतोय तुम्हाला, पृथ्वीकरण सांगतोय सुरेंद्र 1 षटक एकंदरीत 10 धावा, 1 गडी बाद नाही. बाळा बोराडे 2 षटकं टाकलेत, धावा दिले 26, 2 गडी बाद. त्याच्यानंतर रुपेश शेवटच्या टप्प्यात आपण बघतोय त्यांनी टाकलेत एकंदरीत 1 षटक 12 धावा, 1 गडी बाद. आणि तसंच पिंट्याचं 1 षटक पाहिलं, याचं 11 धावा दिलेत, 1 गडी बाद नाही. 60चं टार्गेट, 60 रन करायचंय. प्रति षटकाच्या मागे आस्किंग रन रेट आहे 12. चला, बारगाव संघाचे कॅप्टन जय अंबिका टोंडरीचे कॅप्टन, श्रेयसचे कॅप्टन, हे 5व्यांदा मी अनाउन्समेंट करतोय. तुम्ही आला असाल तिन्ही कॅप्टननी या, ड्रॉ टाकायचंय. इथे राजेश पाटीलला तुम्हाला भेटायचं खाली. बारगावचे कॅप्टन, जय अंबिका टोंडरीचे कॅप्टन, श्रेयसचे कॅप्टन. तर 5 षटकं पूर्ण झाले. 60चं टार्गेट आहे, 12 धावा प्रति षटकाच्या मागे दिलेत. टार्गेट या ठिकाणी आस्किंग रन रेट बघायचं आहे. नवापाडा संघ कुठल्या पद्धतीने हा सामना या ठिकाणी परफॉर्म करतोय का कारडी संघ त्यांना थांबवतोय. कारण मागच्या वर्षी आपण सेमीफायनल पाहिली होती, ती मैदानावरती कारडी, सोनारपाडा, वाकलन, निळजे अशी पाहिली होती. यावेळेला सुद्धा आपण बघतोय कारडी पोहोचलाय, मात्र त्यांना फेस करावं लागतं नवापाडा संघाला. दुसरा सेमीफायनल थोडाच वेळ देईल, सोनारपाडा विरुद्ध वाकलन. बाळूशेठ भोईर गेसरचे यांच्याकडून मेडन ओव्हरसाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक आलंय. तर संघ असा आहे नवापाडा, जय गणेश नवापाडा. मनोज जोशी कॅप्टन आहेत, बाळा बोराडे, हेमंत म्हात्रे, रुपेश म्हात्रे, राजेंद्र म्हात्रे, सुरेंद्र रुखंडे, श्रीकांत जोशी, जितेंद्र जोशी, अक्षय जोशी, यश चौधरी, चेतन चौधरी, प्रतीक मडवी, योगेश कीर. त्याच्यानंतर आपण बघतोय गावदेव कारडीचे कॅप्टन आहेत सुरेश पवदार, त्याच्यावर विशाल म्हात्रे, रवी आलिमकर, पंकज चौधरी, विजय आलिमकर, बाळा निगुळकर, केतन म्हात्रे, त्याच्यानंतर आतिश म्हात्रे, प्रल्हाद पाटील, अनिकेत निगुळकर, हेमंत म्हात्रे, महेंद्र आलिमकर, धर्म आलिमकर असा संघ आहे. दोन्ही संघाचे कॅप्टन पोचलेत, दोन्ही फलंदाज आघाडीला उतरत आहेत, दोन्ही अंपायर आतमध्ये गेलेले आहेत. बघायचं आहे, या आपण ऐकूया डोंबिवलीचा आवाज प्रसाद परब यांच्या मार्फत येणाऱ्या 5 षटकांचं धावतं वर्णन. तर विनोद पाटील आमचे शिष्य 5 महिन्यापासून जे आमच्या संपर्कात आलेत बोपरचे, त्यांना मी विनंती करतो त्यांनी धावतं वर्णन या ठिकाणी ऐकवावं. थँक्यू बाळा सर, थँक्यू प्रसाद सर, थँक्यू नरेश डोमे सर. तर उपस्थित तमाम लाडक्या क्रीडा रसिकांचा क्रिकेटच्या या रोमांचकारी, अद्भुत आणि थरारक खेळामध्ये हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. स्पर्धा आपण पाहताय जय दुर्गा माता क्रिकेट संघ आयोजित स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 2018 याची देही याची डोळा क्रिकेटचा हा देदीप्यमान सोहळा. तर पहिली उपांत्य फेरी या ठिकाणी सुरू आहे. पहिला सेमीफायनलचा सामना या मैदानावरती नवापाडा आणि गावदेवी खाडी यांच्यामध्ये. तर 60 धावांचं लक्ष्य, आस्किंग रेट 12.00 प्रति षटकामागे. तर हे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून सलामीची जोडी पिंट्या जोशी, स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला सुरेंद्र. पहिलं षटक या ठिकाणी हा चेंडू ऑन साईडला प्लेस करतायत. 1 धाव वेगाने पूर्ण केली दुसऱ्या धावेसाठी. इथे मात्र वेगाने निघाले आहेत आणि 2 धावा कंप्लीट करतायत. दोन्ही बाजूला दबाव असणार निश्चितच फार महत्वपूर्ण हा सामना. आज स्पर्धेचा हा अंतिम दिवस आणि आज अनेक प्रश्न प्रेक्षकांच्या मनामध्ये, त्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. या स्पर्धेचा चॅम्पियन संघ कोण असेल, ग्रामीण भागातला, शहरी भागातला कोण चॅम्पियन संघ असेल, या सर्व प्रश्नांची उत्तरं मात्र आज प्रेक्षकांना मिळतील. तर या ठिकाणी खातं उघडलं गेलंय पिंट्याच्या माध्यमातून. संघाचं स्वतःचं 2 या धावेने 60 धावांचं लक्ष्य या ठिकाणी गाठायचं आहे. तर आज शेवटचा दिवस, अंतिम दिवस 24 जानेवारी रोजी ही स्पर्धा सुरू झाली. क्रिकेटच्या पंचांगातला सर्वोत्कृष्ट मुहूर्त आपण पाहिला. हा चेंडू लॉफ्ट केलाय मिड ऑफच्या वरून. पॉवर प्लेचा अत्यंत सुरेख वापर करत असताना पिंट्या त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी थोडंसं त्यांचा बॅलन्स गेला आणि इथे मात्र 2 धावा सहजतेने पूर्ण केल्या गेल्या. त्या धावसंख्या धावफलकावरती 4. प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद दरवर्षी या स्पर्धेला मिळत असता. संपूर्ण
क्रिकेट विश्वाचं लक्ष वेधून घेणार ही स्पर्धा. त्या ठिकाणी पारितोषिक आलेले प्रल्हाद महात्रे याचकडून सामना जिंकल्यास 25,000 रुपयाचं कॅश प्राइज नवापाडा संघास देण्यात येईल. हा चेंडू टप्पा नंतर आत आला रिवर्स अतिशय सुरेख टायमिंग. चेंडू जातोय डीप बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने 4 धावांसाठी. हॅलो थँक्यू. त्याचबरोबर व्यासपीठावर दिनेश जोशी नवाबाड यांचं आगमन झालेलं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आम्ही करत आहोत. चौकार यावेळेस येतोय पिंट्याच्या बॅट मधून. धावसंख्या वेगाने पुढे सरकते. धावसंख्या आपण पाहता येतं 8 धावा. शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता टप्पापर्यंत आत आला आणि पिंट्याने मात्र हा चेंडू पुन्हा एकदा रिवर्स. यावेळेस चेंडू जातोय डीप कव्हर पॉइंटच्या दिशेने. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. वेगाने पुढे सरकते. बॅक टू बॅक 2 चौकार. पिंट्या जोशी या ठिकाणी आपला मनसुबा जाहीर करत असताना तर प्रत्येक चौकाराला 1000 रुपयाचं कॅश प्राइज. प्रत्येक षटकाराला या ठिकाणी 2000 रुपयाचं कॅश प्राइज परिवहन समितीचे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे प्रल्हाद महात्रे नवापाडाचे आहेत. त्यांच्या वतीने हे पारितोषिक देण्यात येईल नवापाडाच्या फलंदाजांना. त्याचबरोबर सामना जिंकल्यास 25,000 रुपयाचं कॅश प्राइज. तर धावसंख्या वेगाने पुढे सरकते 12. अतिशय चांगल्या टच मध्ये पिंट्या जोशी क्लास दाखवत असताना मैदानावरती. हा चेंडू बॅक टू द बॉलर वरून. यावेळेस गोलंदाज स्ट्रेट ड्राईव्ह. चेंडू जातोय वेगाने आणि लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत कव्हर करेल तोपर्यंत इथे मात्र या 2 धावा वेगाने पूर्ण करतायत. अतिशय चांगलं अंडरस्टँडिंग चांगलं रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी दाखवत असताना पिंट्या आणि सुरेंद्र. पिंट्या यावेळेस अतिशय चांगली फलंदाजी दाखवत असताना स्ट्राईकचा पुरेपूर फायदा घेत असताना 14 धावा आतापर्यंत या षटकामध्ये कुठलेल्या आहेत. प्रति षटकामागे 12 धावांचा आस्किंग रेट राखायचंय आणि अशा परिस्थितीमध्ये पॉवर प्ले मध्ये जास्तीत जास्त धावा येणं गरजेचं आहे. आणि या मैदानावरती चांगली फलंदाजी. हा वेळेस स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडू येतोय यावेळेस बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने. चूक झाली आहे आणि इथे मात्र 2 धावा वेगाने पूर्ण करतायत. तर दबाव या ठिकाणी पाहायला मिळतोय. दोन्ही बाजूला फार महत्वपूर्ण लढत आहे. 2 संघांनी इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप मेहनत घेतलेली आहे आणि इथून माघारी जायला कोणालाच आवडणार नाही. आणि त्यासाठी हे 2 संघ या मैदानावरती जीवाचं रान करतील. प्रयत्नांची पराकाष्ठा करतील. गतवर्षीचा उपविजेता संघ गावदेवी खाडी संघ या ठिकाणी पहिली उपांत्य फेरी खेळत असताना नवापाडा संघाविरुद्ध. तर धावसंख्या एकूण धावफलकावरती 16. अतिशय चांगली सुरुवात या ठिकाणी पॉवर प्ले मध्ये कशा प्रकारे फलंदाजी करायची हे पिंट्या जोशीने दाखवून दिलेले आहे. आणि यासाठी जाणला जातो हा पिंट्या जोशी नवापाडा संघाचा टेनिस क्रिकेट विश्वामधला एक जबरदस्त घातक फलंदाज, विस्फोटक फलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे. नाही, मॅग्निफिसंट स्टार्ट या ठिकाणी. कारण पिंट्या अनुभव आहे त्याच्याकडे. भरपूर खेळलाय कल्याण डोंबिवलीच्या माध्यमातून आणि बाहेर सुद्धा ओपन क्रिकेटच्या माध्यमातून खेळलाय. म्हणून आपल्याला त्याच्या बॅटमधून एकत्रित 2 चौकार आपण बघतोय बघायला मिळत आहेत आणि 4 वेळा 2-2 धावा सुद्धा आपल्याला बघायला मिळत आहेत. आणि त्यामुळे आपण बघतोय 16 धावा पॉवर प्लेमध्ये या ठिकाणी कुठलेत आस्किंग 112 असताना. तर या 16 धावा आलेले आहेत. अजूनही मैदानावर धावा आहेत 44 आणि षटका बाकी आहेत मैदानावर आपण बघतोय 4. 24 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आस्किंग 100 प्रति षटकाच्या मागे त्यांनी आता आपण बघतोय 11वर, जो 12वर होता त्या 100ला त्यांनी 11वर आणलाय. बघायचं उत्तरार्थ पिंट्या आणि सुरेंद्र संघाला कुठपर्यंत येत आहेत. आणि दुसऱ्या बाजूला जे खार्डीचे कॅप्टन आहेत फौजदार, ते कुठल्या पद्धतीने या ठिकाणी कॅप्टनशिप करतायत याच्यावर बारीक लक्ष असेल. नक्कीच अतिशय चांगली सुरुवात या ठिकाणी सर पाहायला मिळते. आस्किंग रेट कमी झाला. आस्किंग रेट 11वर आला. त्यामागचं कारण पहिल्या षटकात 16 धावा आल्यात. अपेक्षेपेक्षा जास्त धावगती राखण्यामध्ये यश आलं. बाळाच्या षटकामध्ये तब्बल 2 चौकार आपण पाहिले आणि 4 या ठिकाणी डबल्स पाहायला मिळत आहेत. तर अतिशय चांगली सुरुवात. 16 धावा यासाठी जाणला जातो यावेळेस पिंट्या जोशी आपल्या नावाला, आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत असताना पहिल्या षटकामध्ये तब्बल 16 धावा या ठिकाणी कुठून काढलेले आहे. तर चोख प्रत्युत्तर दिलेले आहे गावदेवी खाडी संघाला. आणि आता मात्र गोलंदाज येतोय पेटूचं षटक घेऊन या ठिकाणी विशाल म्हात्रे. या संघाचा एक अतिशय नावाजलेला असा प्रतिभावंत खेळाडू, अष्टपैलू खेळाडू विशाल म्हात्रे कॉमेडी बॉक्स इनकडनं सुरेंद्रसाठी. हा चेंडू यावेळेस बॅकफुटवर गेले, जागा बनवली. चेंडूला मात्र डीप कव्हर पॉइंटच्या दिशेने वेगाने पाठवलाय आणि तितक्याच वेगाने 2 धावा इथे पूर्ण करतायत. अतिशय चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. सुरेंद्रला आता मात्र स्ट्राईक मिळाली आणि सुरेंद्रने इथे
2 धाव्याने स्वतःचं खातं उघडलं आणि संघाची धावसंख्या नेऊन ठेवली ती 18. अतिशय चांगली फलंदाजी या ठिकाणी दाखवत असताना, कारण एक चांगली भागीदारी, एक मोठी भागीदारी होणं फार गरजेचं आहे. फार महत्त्वपूर्ण सामना आहे, कारण इथे आपण पाहतोय पहिली उपांत्य फेरी, पहिला सेमीफायनलचा सामना नवापाडा वर्सेस खार्डी. विशाल हा चेंडू यावेळेस मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मिड ऑफच्या वरून चेंडू पाठवलाय मागे आणि 2 धावा पुन्हा एकदा पाहायला मिळत आहेत. तर गुड रनिंग बिटवीन द विकेट, अतिशय चांगलं क्रिकेट दोन्ही बाजूने पाहायला मिळत आहेत. दोन्ही एंडने धावा येत आहेत आणि या धावाचं वैशिष्ट्य पाहिलं तर एकही सिंगल धाव आतापर्यंत आलेली नाहीये. 2 चौकार आणि त्याचबरोबर 6 डबल्स आपण पाहिले आहेत. धावसंख्या 20. तर 20 धावा झाल्या, 40 धावांची अजूनही गरज असेल. विशाल मात्रे त्याच्या नावावरती अनेक विक्रम आहेत, अनेक पुरस्कार, कित्येक वेळा उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्याने निश्चितच चांगली कामगिरी केली आणि संघाच्या विजयात नेहमीच सिंहाचा वाटा त्याने उचललेला आहे. आज मात्र या विशालची फार मोठी परीक्षा असणार आहे, कारण पहिल्या षटकात 16 धावा आल्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये धावसंख्येवर अंकुश लावणं फार गरजेचं आहे. आणि विशाल मात्रे या ठिकाणी दुसरं षटक हाताळत असताना पहिल्या 2 चेंडूत त्याने 4 धावा खर्च केलेल्या आहेत. स्ट्राईकला यावेळेस फलंदाज पुन्हा एकदा सुरेंद्र. हा चेंडू ड्राईव्ह केलाय गॅप मधून, चेंडू जातो डीप कव्हरच्या दिशेने वेगाने, आउटफील्ड फास्ट आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक कव्हर करतील तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. अतिशय चांगली फलंदाजी, तितकंच चांगलं रन बिटवीन द विकेट. दोन्ही बाजूला दोन्ही संघाचे पाठीराखे पाहू शकाल आपण. अजित वाडेकर स्टँडमध्ये गावदेवी खाडी संघाला भरपूर सपोर्ट आहे, समर्थन आहे. तर समोरच्या स्टँडमध्ये आपण पाहू शकाल नवापाडा संघाचे समर्थक. तर धावसंख्या धावफलकावर 22 तर गरज असणार आता मात्र 38 धावांची विजयासाठी. तर विशाल या ठिकाणी क्षेत्ररक्षणात थोडंसं परिवर्तन करत असताना धावसंख्येवर लगाम लावणं फार गरजेचं आहे मैदानावरती, कारण की 60 धावांचा डिफेन्स करण्यासाठी उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी आणि त्याच तोडीस तोड असं क्षेत्ररक्षण देखील या ठिकाणी करावं लागेल. हा चेंडू पूल केलाय गॅप मध्ये, क्षेत्ररक्षक वेगाने येत आहे. चेंडू त्यांच्या हाताला ब्रश करून यावेळेस अजिंक्य राणे स्टँडच्या दिशेने 4 धावांसाठी. थँक्यू. प्रत्येक चौकाराला 1000 रुपये, षटकाराला 2000 रुपये. सामना जिंकल्यास 25,000 रुपये. परिवहन समितीचे सदस्य कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे प्रल्हादजी मात्रे यांच्याकडे पारितोषिक आहे. हा चेंडू बॅकफुट वर गेले होते, कॉट बिहाइंडचा अपील, पंचांचा पुढे आकाशाकडे. पहिला धक्का सुरेंद्रच्या स्वरूपात लागत असताना ज्या विकेटची नितांत गरज होती, ज्या ब्रेक थ्रूची नितांत गरज होती, तो ब्रेक थ्रू मिळून दिलाय यावेळेस विशाल मात्रेने. धावसंख्या धावफलकावरती 26 धावा. हे लंबोदर गजमुख मेरे मोरिया, मेरे मालिक मौला मेरे मोरिया. कैसे तेरे गुण को गाऊं, तुझ बिन अब तो रह नहीं पाऊं. कैसे तेरे गुण को गाऊं, तुझ बिन अब तो रह नहीं पाऊं. रूप सलोना दिखलाओ मेरे मोरिया मोरिया, हे लंबोदर गजमुख मेरे मोरिया. तो पहिला धक्का मैदानावरती सुरेंद्र लोखंडे बाद होत आहेत. 5 चेंडूंचा सामना केला, 10 धावांचं योगदान दिलं, 200च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली. तर 26 धावांची भागीदारी या ठिकाणी नोंदवण्यात आली पहिल्या गड्यासाठी. सुरेंद्र बाद होतोय, कट करण्याचा प्रयत्न, चेंडूने बॅटची बाहेरची कडा घेतली, यष्टीरक्षकाने आपलं काम चोख बजावलं आणि इथे मात्र पहिला धक्का देत असताना विशाल मात्रे. तर ज्या विकेटची नितांत गरज होती, कारण धावा वाऱ्याच्या वेगाने या मैदानावरती वाहत होत्या आणि या धावसंख्येवर लगाम लावण्यासाठी कुठेतरी विकेटची नितांत गरज होती आणि ती विकेटच्या ठिकाणी संपादित केले. स्वतःच्या अकाउंटमध्ये विशालने 1 गडी जमा केलाय, अकाउंट क्लोज केलं. यावेळेस सुरेंद्रचं धावसंख्या धावफलकावरती 26. तर नवीन फलंदाज मैदानावरती रुपेश. अतिशय चांगली कामगिरी या स्पर्धेमध्ये रुपेश, या संघामध्ये अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची भूमिका आहे. तर रुपेश 3ऱ्या क्रमांकावरती येत आहेत. स्ट्रायकर इनला डावकरी फलंदाज, पंचांकडनं गाड घेत असताना विशाल इथे 1 गडी बाद केलाय. आता मात्र आत्मविश्वास, हा गडी त्याला आत्मविश्वास देऊन जाणार. बघूया विशाल या षटकात कशा प्रकारची गोलंदाजी पुढे करतोय. स्ट्राईकला रुपेश. विशाल ओव्हर द विकेट. हा चेंडू यावेळेस ऑफिस खेळताय डीप कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक नाही त्या ठिकाणी, डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक कव्हर करेपर्यंत
पुन्हा एकदा या ठिकाणी या 2 धावा पूर्ण करून तिसऱ्या धावेसाठी देखील वेगाने निघतायत. थ्रो खूप उशिराने आलाय आणि इथे मात्र 3 धावा वेगाने पूर्ण करतायत. तर रुपेशने 3 धाव्याने स्वतःचं खातं उघडलंय आणि षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी संपलंय. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 29. तर धावांची गती आपण पाहताय 14.50 प्रति षटकामागे. तर अतिशय चांगलं रन रेट. सर काय सांगाल? अतिशय चांगली धावगती या ठिकाणी राखण्यामध्ये यश आलंय. नक्कीच ज्याचं श्रेय पूर्ण जाते ते पिंट्या आला, ज्याच्याकडे अनुभव आहे आणि तो आपण बघतोय आतापर्यंत एकही सिंगल आलेलं नाही आहे. खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग करत असताना पिंट्याने एकंदरीत 2 चौकार मारले. त्यांचा एक सहकारी सुरेंद्र बाद झाला. एकंदरीत 10 धावा त्यांनी केल्या. मैदानावर 5 चेंडूच्या समोर जात असताना रुपेश आले, त्यांना साथ द्यायला त्यांनी 3 धावा काढले. 2 षटकामध्ये आपण धावा बघतोय एकंदरीत ते 29. अजूनही 31 धावांची गरज आहे. 3 षटकांचा काही बाकी आहे. 10.15 आस्किंग रन आहे. 18 चेंडू आणि 31 धावा आहेत. 9 विकेट्स आहेत. बघायचं आहे फौजदार आणि पिंट्यामध्ये कुठल्या पद्धतीने या ठिकाणी संघर्ष होत आहे या 2 कॅप्टनमध्ये. पहिल्या षटकात 16 धावा आल्या. धावांची गती 16.00. या षटकात 13 धावा आल्या. 29 धावा एकूण 2 षटकात. तर धावांची गती 14.50. अतिशय चांगली धावगती राखण्यामध्ये या ठिकाणी यश आलेलं आहे. तर 31 धावा या ठिकाणी हव्या आहेत. 18 चेंडूमध्ये आस्किंग रेट 10. या ठिकाणी जर पाहिलं 33. तर हे आस्किंग रेट राखावा लागेल. मैदानावरती पिंट्या जोशी जोपर्यंत आहे तोपर्यंत नवाबडा संघ निश्चितच चिंतामुक्त असणार. नक्कीच, कारण मुंबई क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष विनोद देशपांडे आणि पंकज ठाकूर यांच्याही शुभेच्छा या सगळ्या ग्रामीण संघांना आणि ओपन संघांना आलेले आहेत. मॅग्निफिसंट टुर्नामेंट. जवळ आमचे सगळे प्रतिष्ठित क्रिकेटचे क्रीडा समीक्षक कार्यकारिणीमधले सगळे लोक ही स्पर्धा आवर्जून बघतायत आणि भरपूर कॉम्प्लिमेंट दिले या स्पर्धेला. आतिश म्हात्रे पॉवर प्ले नंतर आतिश म्हात्रेचा वापर या ठिकाणी करण्यात येत आहे. यावेळेस अतिशय चांगली गोलंदाजी या पूर्ण स्पर्धेमध्ये ज्या आतिशने दाखवली आहे तो आतिश यावेळेस राऊंड द विकेट. हा चेंडू पूल केलाय. यावेळेस मात्र गॅप मध्ये चेंडू जातोय. सचिन रमेश तेंडुलकर स्टँडच्या अगदी बाजूने 4 धावांसाठी. आतिश या ठिकाणी आल्याच चौकाराने स्वागत केलंय. रुपेशने ऑनसाइडला चेंडू गॅप मध्ये या ठिकाणी पूल आणि धावसंख्या या ठिकाणी आपण पाहतोय निश्चितच अतिशय चांगली धावगती राखलेली आहे. कुठल्याही गोलंदाजाला धावसंख्येवर या ठिकाणी अंकुश लावता आलेला नाहीये. तर आतिशने पहिला चेंडू या ठिकाणी चौका त्याच्या पहिल्या चेंडूवरती येतोय. यावेळेस चेंडू पूल केलाय. चेंडू येतोय लॉंग लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक त्याच्या आवाक्याच्या बाहेर. आणखीन एक चौकार रुपेशच्या बॅट मधून. थँक्यू. धावसंख्या धावफलकावरती 37. बॅक टू बॅक 2 चेंडू होती 2 चौकार. पॉवर प्ले संपल्यानंतर असं वाटलं होतं क्षेत्ररक्षण जेव्हा आपण जास्तीत जास्त डीप मध्ये पाहाल आणि इथे मात्र गॅप मध्ये अतिशय चांगल्या प्रकारे गॅप शॉट सिलेक्शन करत असताना रुपेश म्हात्रे. तर 2 चौकार येत आहेत. 37 धावा धावफलकावरती. शॉट ऑफ लेन पूल केलाय चेंडूला. चेंडू मात्र सीमा रेषेच्या बाहेर. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. दुर्गा तू भवानी संसाराची तूच जननी सारी माया तुझी. थँक्यू. काय जल्लोष बघ विनोद, आमच्या बोबरचे विनोद पाटील धावताना ऐकवत आहेत. काय जल्लोष आलोय समोरच्या स्टँडमध्ये. हेच तर यश आहे स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकचं. कारण लागोपाठ 2 चौकार आणि 1 षटकार या ठिकाणी बघायला मिळत आहे. सर ज्या गोलंदाजाने 10 गडी बाद केलेले आहेत त्याच गोलंदाजावर या ठिकाणी हल्ला चढवण्यात येतोय. धावसंख्या 43. तर 17 धावांची गरज असेल विजयासाठी. हा चेंडू पूल केलाय पुन्हा एकदा. जबरदस्त टायमिंग. चेंडू भारतरत्न सचिन तेंडुलकर स्टँडच्या वरून सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. धन्यवाद डीजे.
चंदू एक सूचना करायची म्हणून थांब आम्ही संतोष बेडेकर यांची सूचना आली आहे ही आम्ही 6व्यांदा अनाउन्समेंट करतो या ठिकाणी. बारगावचे कॅप्टन, जयांबिका टोंडरेचे कॅप्टन, श्रेयसचे कॅप्टन त्वरित कॉमेंट्री बॉक्समध्ये या. तुमचा ड्रॉ करायचा आहे आम्हाला. बारगावचे कॅप्टन, जयांबिका टोंडरे आणि श्रेयसचे कॅप्टन ओपनमधले तिन्ही संघनायकाला विनंती आहे. 6व्यांदा ही अनाउन्समेंट आहे. त्वरित या आणि राजेश पाटील आणि संतोष बेडेकर यांना भेटा. तर 49 धावा धावफलकावरती. आता मात्र 11 धावांची गरज असेल. प्रत्येक षटकाराला 2000 रुपये, चौकाराला या ठिकाणी 1000 रुपये. प्रल्हादजी म्हात्रे, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे परिवहन समितीचे सदस्य. हा चेंडू यावेळेस मात्र बीट केलं या चेंडूने शॉर्ट फाईन लेगला आणि चेंडू वेगाने सीमारेषे बाहेर. वाईटचा इशारा येतोय. 1+4. पंचवीस धावा आलेत आतापर्यंत. आपण पाहिलं मागे बाउंड्री केली आहे, वाईट सुद्धा आहेत. 5 धावा येत आहेत. धावसंख्या सरकते ती आपण बघतोय 54 या धावसंख्येत. फक्त आता 6 धावांची गरज आहे. आतिश यावेळेस राईट आर्म राऊंड द विकेट. हा चेंडू ऑन साईडला खेळतायत. 1 धाव सहजतेने पूर्ण केली आहे. कुठलाही धोका निश्चितच पत्करणार नाही कारण विजयाच्या अगदी समीप येऊन पोहोचले नवापाडा संघ. तर हा सामना पूर्णपणे आता मात्र एका बाजूला झुकताना आपण पाहतायत. कोणी विचार केला होता हा सामना अशा प्रकारे झुकेल कारण गावदेवी खाडी संघ एक झुंजार संघ, लढाऊ संघ. मात्र आज त्यांच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी या मैदानावरती दाखवली नाही. पिंट्या जोशी, सुरेंद्रने एक चांगली सुरुवात करून दिली आणि त्यानंतर या सुरुवातीचा फायदा घेत असताना 3ऱ्या क्रमांकावरती रुपेश मात्र विजयाचा कळस चढवत असताना या सामन्यामध्ये. तर 55 धावा झालेल्या आहेत. 5 धावांची आता मात्र गरज आहे. विजयापासून 5 पावलं दूर नवापाडा संघ. तर गोलंदाज यावेळेस आतिश ओव्हर द विकेट. हा चेंडू बॅक टू द बॉल ड्राईव्ह करतायत मात्र गोलंदाजाला आतिशला हा चेंडू पकडता आला नाहीये. हवेत झेप घेतली होती मात्र चेंडू जातोय लॉंग ऑफच्या दिशेने. तर धावसंख्या धावफलकावरती 56 षटक क्रमांक या ठिकाणी 3रं संपलेलं आहे. 56 धावा आहे. आता मात्र 12 चेंडूमध्ये गरज असणार 4 धावांची. आस्किंग रेट 2.00. सर 59 धावा नोंदवल्या होत्या. असं वाटलं होतं हा सामना रंगतदार स्थितीमध्ये येईल कारण गावदेवी खाडी संघाने या पूर्ण टुर्नामेंटमध्ये चांगली गोलंदाजी दाखवली. मात्र या सामन्यामध्ये त्यांच्या गोलंदाजांना त्यांच्या लौकिकाला साजेशी गोलंदाजी करता आली नाही. नाही इथे ज्या पद्धतीने मी जसं उल्लेख केला सुरुवातीपासून पिंट्या हा अनुभवी खेळाडू आहे. ऊन पाऊस भरपूर पाहिलं आहे आणि भरपूर क्रिकेट ओपनमध्ये सुद्धा पाहिलं आहे. तो अनुभव या ठिकाणी दिसतोय. एका बाजूने ते क्रीडा लढवत आहेत, चांगली बॅटिंग करत आहेत. 2 चौकार त्यांच्या बॅटमधून पाहिलं. रुपेशने आपण बघतोय मैदानावर 6 चेंडूच्या सामोरे गेलेत. आत्तापर्यंत त्यांनी जवळजवळ या ठिकाणी 24 धावा कुठलेल्या आहेत. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. 6 चेंडूमध्ये 24 म्हणजे 400चं बॅटिंग ॲव्हरेज या ठिकाणी आपण बघतोय. आणि या पद्धतीने खेळल्यानंतर रन रेट खाली पडणार आस्किंग 100 या बाबतीत शंका नाही. आणि त्यामुळे 12 चेंडू आणि आता फक्त 4 धावांची गरज. तर गोलंदाज यावेळेस विशाल म्हात्रे येत आहेत. 12 चेंडू 4 धावा. सामना पूर्णपणे एका बाजूने झुकलेला आपण पाहत आहेत. विजयाच्या समीप नवापाडा संघ. विशाल ओव्हर द विकेट. हा चेंडू यावेळेस टप्पा पडल्यानंतर आत येतोय. हलकासा अपील त्या ठिकाणी होतोय. पंचांनी बोट या ठिकाणी वर केलंय आणि पिंट्या जोशी या ठिकाणी बाद होतोय. एक सूचना आहे ही 7व्यांदा अनाउन्समेंट करतोय. बारगावचे कॅप्टन, श्रेयसचे कॅप्टन, जयांबिका टोंडरेचे कॅप्टन तुम्हाला आम्ही फक्त 5 मिनिटं देतोय. 5 मिनिटात तुम्ही रिपोर्ट करायचे ड्रॉसाठी. 5 मिनिटामध्ये रिपोर्ट करा नाहीतर तिन्ही संघांना पेनलाइज होईल. ही कमिटीची सूचना आहे. तिन्ही संघांना मागच्या अर्ध्या तासापासून आम्ही अनाऊन्स करतोय. बारगावचे कॅप्टन, श्रेयसचे स्वतःचं खातं उघडतोय आणि संघाला आता मात्र विजयासाठी फक्त 3 धावांची गरज आहे.
तर समोरच्या स्टँडमध्ये नवापाडा संघाच्या समर्थकांचा जल्लोष पाहायला मिळतोय. कारण संघ आता मात्र विजयाच्या समीप, फक्त 3 पावलं दूर. 3 धावा या ठिकाणी हव्यात. तर पहिली उपांत्य फेरी गणपती बाप्पाचा या ठिकाणी जयघोष केला जातोय. तर 3 धावा या ठिकाणी हव्यात. स्ट्राईकला रुपेश म्हात्रे. अतिशय चांगली फलंदाजी रुपेशच्या बॅटमधून. 2 षटकार 2 चौकार, एक 13 धाव पाहिली. तर 23 या धावसंख्येवर नाबाद खेळत आहेत. हा चेंडू पूल केलाय समोर क्षेत्ररक्षक आणि इथे मात्र चांगला प्रयत्न केला. चेंडूला आत ढकलण्यात यश आलं. झेल पकडायचा होता मात्र झेल या ठिकाणी पकडता आला नाही आणि त्यामुळेच या 2 धावा इथे पूर्ण. तर स्कोर या ठिकाणी लेवल होतोय. धावांची बरोबरी होते, इक्वल होते. फक्त एका धावेची गरज विजयासाठी. तर पहिली उपांत्य फेरी, पहिला सेमीफायनलचा सामना 48 ग्रामीण संघातून आपण पाहिलं. 14 संघांचं आव्हान संपुष्टात आलं आणि 4 संघ, या 4 संघातून हे 2 संघ पहिली उपांत्य फेरी खेळत असताना या मैदानावरती. आणि हा विजयी फटका येतोय, अवसा चौकार येतोय आणि रुपेश या ठिकाणी हा सामना संपवतोय. तर नवापाडा संघ पोहोचलाय मेगा फायनल मध्ये. तर नवापाडा संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. वेल प्लेड. पिंट्या बॅटमॅन नवापाडा वाला या रायगड ठाण्यात फेमस झाला. यो पिंट्या बॅटमॅन नवापाडा वाला या रायगड ठाण्यात फेमस झाला. दोन्ही संघाने भेटायचं एकमेकांना. दोन्ही संघाने या ठिकाणी हँडशेक करायचंय. नियमाप्रमाणे हँडशेक करा. अभिनंदन.